संघ या ठिकाणी विजेते झालेत हे आकलन किंबहुना या स्पर्धेचा जो एकूणच पहिल्या 3 सामन्यांचा जो खेळ पाहिला आणि तिथून मात्र SMG11 नावडे संघानं मात्र नाणेफेक जिंकत असताना प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संघनायकाच्या माध्यमातून जो कॉन्फिडन्स लेवल आपल्याला पाहायला मिळाला ना तो सर्वाधिक महत्त्वाचा होता. आणि हा कॉन्फिडन्स लेवल त्याच वेळेला येतो ज्यावेळेला तुमच्या गुणवत्तेवरती तुम्हाला विश्वास असतो आणि तो गुणवत्तेवरचा विश्वास. येस सर. चला आमचे यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि हेमंत आंग्रे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला नाश्त्याची व्यवस्था करून दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचा आभार आम्ही व्यक्त करतोय. पण नावडे संघाचा मगाशी देखील मी उल्लेख केला की अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू ज्या मातीमध्ये तयार झाले असा हा नावडे संघ. आणि आज क्रीडा विश्वामध्ये जर आपण पाहिलं ना तर फक्त क्रिकेट पुरतं मर्यादित न राहता या नावानं या गावानं आपला जो नावलौकिक आहे आपल्या नावाचा जो झेंडा आहे ना तो अटकेपार रोवला आहे अगदी विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारांमध्ये. आणि सर्वच्या सर्व क्रीडा प्रकार हे मैदानाशी मातीशी जुडलेले आहेत आणि आपण म्हणतो ना की महाराष्ट्राच्या मातीशी जो जुडला गेला ना त्याचा नावलौकिक हा नेहमीच मोठा झाला. नावडे संघ या ठिकाणी कशा प्रकारची सुरुवात करतायत. नितलस हा देखील ताकदवर संघ आहे नो डाऊट. जीविका 11 जय हनुमान नितलस हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 2 हात करेल तो अर्थातच SMG11 नावडे या संघाविरुद्ध. आजच्या पहिल्या फेरीतील 4थ्या सामन्याकडे आपण वळतो. शेड्यूल प्रमाणे सर्व सामने अगदी योग्य नियोजित वेळेमध्ये. शिस्तबद्धता ही या स्पर्धेची खऱ्या अर्थानं एक वेगळी ओळख ठरली आहे. काल देखील आपण पाहिलं की जो संघ विना पूर्वसूचना या ठिकाणी अनुपस्थित राहिला थेट आमच्या आयोजकांनी मात्र त्या संघांवरती कडक कारवाई केली. हे होणं गरजेचं आहे कारण आयोजक इतका मोठा तामझाम आपल्यासाठी करतात, इतकं मोठं आयोजन आपल्यासाठी करतात, त्यावेळेला एक संघ म्हणून एक खेळाडू म्हणून एक नैतिक जबाबदारी आपली देखील बनते. आणि ती नैतिक जबाबदारी किंबहुना त्या स्पर्धेची नियमावली जर तुम्ही पालन करत नसाल तर मात्र कडक कारवाईला तुम्हाला सामोरं हे नक्कीच जावं लागेल. 9 बॅक टू क्रिकेट सामन्यांकडे आपण वळूयात. ऑल सेट फॉर द फर्स्ट बॉल. पहिल्या सामन्यातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना मॅच नंबर 4 आजच्या रजनीमधील. गोलंदाज सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. अविनाश म्हात्रे विनाशकारी गोलंदाजीसाठी ओळखणारा, सटीक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करणारा डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज. परंतु इथे मात्र अलॉंग द कार्पेट थोडंसं दिशा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. खर तर क्षेत्ररक्षक होता असं वाटलं की चेंडू अडवला जाईल मात्र सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आहे. परंतु या दरम्यान जर पाहिलं तर सन्माननीय प्रमोदजी पाटील साहेब विभाग प्रमुख देवीचा पाडा यांच्या माध्यमातून मात्र तब्बल 2,000 रुपयांचा आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलंय. तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूयात. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या दानशूरदात्यांचा सर्वाधिक महत्वाचं आणि मोलाचं योगदान. कारण स्पर्धा म्हटली ना तर ती स्पर्धा यशस्वी होण्याकरता तन मन आणि धन या 3 गोष्टींचा या ठिकाणी सर्वाधिक महत्वाच्या या 3 गोष्टी असतात. तनाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी खेळाडू मैदानावरती जीवाचं रान करून स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मन म्हटलं तर अगदी मनानं एकरूप होऊन या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमचे सर्वच आयोजक या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी लागतात. आणि धन म्हटलं तर या मान्यवरांच्या माध्यमातून धनाची बाजू या ठिकाणी सांभाळली जाते आणि त्यामुळेच हे यशस्वी आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्कूप करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाही आहे. क्षेत्ररक्षकानं पहिल्या चेंडूवरती चूक केली होती. असं वाटलं की कदाचित तो चेंडू अडवला जाऊ शकत होता परंतु चूक झाली. चौकार आला. त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा फलकावरती मात्र आल्यात त्या 5 धावा. 5 रन्स ऑन द बोर्ड. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. SMG11 नावडे विरुद्ध जीविका 11 जय हनुमान नितलस. मलंगड विभागातून बिलॉंग करणारा हा संघ या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला संघ. आणि एकूणच जर पाहिलं तर इथे मात्र थोडासा वेग भरण्याचा प्रयत्न. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज ज्यावेळेला वेगवान चेंडू काढण्याचा प्रयत्न करतात ना त्यावेळेला दिशेवरचं नियंत्रण हे देखील तितकंच महत्वाचं असतं. इथे दिशेवरचं नियंत्रण हरपलं
अनुशासन गोलंदाजीमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही किती वेगानं चेंडू फेकताय यापेक्षा तुम्ही कोणत्या लाईन आणि लेंथवरती चेंडू फेकताय हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. कारण फक्त वेगानं चेंडू फेकण्याचा जर प्रश्न असताना तर इथे अनेक वेगवान गोलंदाज तुम्हाला अगदी पाहायला मिळतील. परंतु नियंत्रण हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं आणि ती नियंत्रित गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज यावेळेला मात्र विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा केला गेलाय मारा. वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हणून ज्याला संबोधलं जातं, या ब्रह्मास्त्राचा वापर निरुत्तर केलाय फलंदाजाला. अशा प्रकारची गोलंदाजी जर का मैदानावरती होत राहिली ना तर नावडे संघाच्या माध्यमातून घेतला गेलेला निर्णय अंगलट आलाय की काय अशी चित्र मात्र पाहायला मिळतील. परंतु क्रिकेट आहे. कालच्याच एका रजनीमधला सामना अजूनही आठवतो. पहिल्या 2 षटकांमध्ये 27 धावा आणि उर्वरित 2 षटकांमध्ये फक्त 5 धावा, 4 विकेट्स गमावताना हाही विक्रम आपण इथे पाहिलाय. आज जर पाहिलं तर 100 धावा 5 षटकांमध्ये हाही विक्रम आपण या स्पर्धेमध्ये पाहिलाय. वैयक्तिक अर्धशतक हाही विक्रम आपण पाहिलाय. विक्रमांच्या रजनी दररोज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्यामुळे नावडे संघ नेव्हर गिव्ह अप, शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी क्रिकेट इज अ गेम ऑफ अ ग्लॉरियस अनसर्टनिटीज. या ठिकाणी आपण पाहतो यावेळेला मात्र लॉंगर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय. दोनही फलंदाजांची जी मानसिकता आहे ना, आक्रमक स्ट्रोक्स जरूर खेळायचे आहेत परंतु हवाई फायर नाहीये. अलॉंग द कार्पेट खेळले जात आहेत. सिंगल धाव फलकावरती आली आहे. सिंगरनं फरक पडणार नाहीये. पॉवर प्लेची षटकं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एकूण धावांचा विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. संत सुरुवात, सावध सुरुवात SMG 11 नावडे संघाची बिनबाद. श्री मलंगड विभागातून बिलॉंग करणारा नितलस संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अनेक संघ आहे. श्री मलंगड विभाग म्हटलं ना तर क्रिकेटपटूंची आणखीन एक खाण जर तुम्हाला कुठे मिळत असेल ना तर श्री मलंगड विभागामध्ये अनेक स्पर्धा होतात. अनेक नामांकित स्पर्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि बऱ्याच वेळेला समालोचनाच्या माध्यमातून आम्हाला देखील त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळते आणि जो तामझाम आपण पाहतो ना, अप्रतिम स्पर्धा नक्कीच पाहायला मिळतात. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, हात खुले करावे लागतील. पहिल्या षटकामध्ये धावा मर्यादित आहेत. जरूर बिनबाद ही जमेची बाजू जरी असली तरी इथे मात्र हात खुले करावे लागतील. विराज म्हात्रे आणि रोहन खानावकर ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज विराज. नावारूपाला साजेचा खेळ विराजला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू यावेळेला मात्र प्रॉपर टायमिंग नाही आहे. मनगडाच्या साह्यानं केवळ दिशा देण्याचं काम केलंय. लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ओळखलं डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं कंट्रोल या फटक्यामध्ये जरूर पाहायला मिळाला. परंतु आता रोहन हात खुले करावे लागतील. एका बाजूनं अटॅकिंग क्रिकेट, अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स हे क्रिकेटचं परिसूत्र आहे आणि त्या सूत्राचा वापर करत तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट मैदानावरती साकारावा लागेल. आतापर्यंत जर पाहिलं तर केवळ एक चौकार आलाय आणि उर्वरित सर्व धावा या एकेरी स्वरूपाच्या आल्यात. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. चॉप करण्याचा प्रयत्न, बाडीचा लीडिंग एज, वेगानं चेंडू ट्रॅव्हल केला. थर्ड मॅन रिजन मध्ये स्लिप कॉरिडॉर मध्ये सिंगल मात्र धाव फलकावरती अंकित केले गेले. सिंगलना फारसा फरक पडणार नाहीये. नितळस संघानं आता मात्र हे ओळखलंय आणि त्याकरताचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी वेगवान आहे, धारदार आहे. गोलंदाजीमध्ये ती धमक आपल्याला पाहायला मिळते आहे. खरं तर नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर देखील गोलंदाजी करण्याची मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं करत असताना आघाडीचे गोलंदाज. परंतु इथे मात्र आत्मविश्वास पाहायला मिळाला. या फटक्यामध्ये क्षेत्ररक्षण कमालीचं राहिलंय. पहिल्या चेंडूवरती चूक झाली क्षेत्ररक्षणामध्ये परंतु त्यानंतर मात्र कमालीचं रिकव्हर करताना बॉडीचं बॅलन्स या ठिकाणीच राखलं गेलं. शरीर अक्षरशः चेंडूच्या लाईन मध्ये झोकला. इथे झेल जरी झाला नाही तरी चेंडू अडवायचा याला प्राथमिकता पाहायला मिळाली आणि 3 महत्वाच्या धाव संघावरती या ठिकाणी धाव फलकावरती रोखल्या गेल्या. संघासाठी रोखली गेलेली प्रत्येक धाव ही संघासाठी सर्वाधिक महत्वाची असणार आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. चेंडू अगदी अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली आहे. क्षेत्र रक्षक झेलच्या खाली येतोय. चूक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. मिळतंय जीवनदान. फलंदाज रोहन याला. एक धाव
धावफलकावरती अंकित केली जाईल. अजूनही धावांचा विचार केला तर मर्यादित धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नितळ संघ फारसा चिंतेमध्ये नसणार आहे. धावा मर्यादित ज्यावेळेला येतात ना, गोलंदाजांचं वर्चस्व ज्यावेळेला मैदानावरती पाहायला मिळतं ना, त्यावेळेला त्याचा जो मानसिक दडपण आहे तो दडपण मात्र इथे फलंदाजी करणाऱ्या संघावरती. परंतु हे दोन असे फलंदाज आहेत की हात खुले करण्याची मिळालेली संधी आहे ना, या संधीचं सोनं करणं त्यासाठी ओळखले जातात. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं भिरकावून दिलाय अगदी साईड स्क्रीनच्या वर ऍज स्ट्रेट ऍज एरो. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. गीते ज्यावेळेला डीजेच्या माध्यमातून ऐकतो कानातून ज्यावेळेला आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात ना, त्यावेळेला एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी शक्ती मात्र आपल्या शरीरामध्ये संचारते. आणि तेच काहीच भगवी जर्सी परिधान करून हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम भोईर पेंदर या मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं आसन व्यवस्था ही आमच्या मुख्य मंचावरती करण्यात आलेली आहे. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. प्रथमजी भोईर साहेब पेंदर यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटकार आलाय. षटकारानं शेवट गोड काढण्याचा प्रयत्न. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती 18 धावा डोक्यावर काढायला सुरुवात केली आहे. हळूहळू कुठेतरी संत गतीनं धावा धाव फलकावरती पहिल्या षटकामध्ये आल्या फक्त 8. शांत वातावरण. क्रिकेट एन्जॉय करताना तमाम क्रीडा रसिक या मैदानाचं हे वैशिष्ट्य राहिलंय. प्रेक्षकांची नेहमीच अलोट गर्दी. प्रत्येक स्पर्धेला प्रेक्षकांचं मिळालेलं उदंड प्रतिसाद हे या स्पर्धा आयोजकांना नेहमीच प्रेरित करत असतं. एकूणच जर पाहिलं तर पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला गेलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली ना तर ऑन साईडला 5 ऑफ साईडला 4 या व्यूहरचनेमधून गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 3 घेऊन या ठिकाणी गोलंदाज सज्ज होत आहेत. कुणाल पावशे. कुणाल या गोलंदाजावरती इथे मात्र विश्वास दर्शवलाय. या स्पर्धांचं हे वैशिष्ट्य आहे. 5 षटकांसाठी तुम्हाला 5 विकल्प गोलंदाजीचे वापरावेच लागतील. म्हणूनच संघांना बॅलन्स करताना, संघाचा निवड करताना तुम्हाला 5 आघाडीचे गोलंदाज, कारण मला वाटतं या विभागामध्ये पेंदर अच्छा या मैदानावरती ऐतिहासिक मैदानावरती जितक्या स्पर्धा खेळवल्या जातात ना त्या स्पर्धांमध्ये हीच नियमावली आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांसाठी 5 गोलंदाज. आणि हे का केलं जातं किंबहुना बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारला जातो की 4 गोलंदाज पुरेसे असताना 5व्या गोलंदाजाचा अट्टहास का? तर जास्तीत जास्त खेळाडूंना संधी मिळावी ही त्या पाठीमागची मनशा आपल्याला पाहायला मिळते आयोजकांची. आणि त्यामुळेच हा जो नियम आहे की जिथे सर्वाधिक खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते आणि प्रतिस्पर्धी संघाला देखील तितकाच हा ॲडव्हान्टेज आपल्याला पाहायला मिळतो. कारण क्रिकेट म्हटलं ना सध्याच्या मॉडर्न डे क्रिकेटकडे जर आपण पाहिलं ना तर ॲडव्हान्टेज फलंदाजी करणाऱ्या संघांना सर्वाधिक आहे. मग तिथे गोलंदाजांची गुणवत्ता कुठेतरी दडपली जाते आणि ती गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका खेळाचा मानस क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडू जज करतायत. कंप्लीट केला जातोय का झेल? होय. फलंदाज होतोय बाद. पहिली विकेट, पहिलं खिंदार मात्र फलंदाजीला पडत आहे. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो, ओके का
चालू करा पंच, मॅच स्टार्ट करा. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. या दरम्यान पुन्हा एकदा विनंती असेल आदरणीय वरदजी खानावकर साहेब या पिंदर गावचे जावई यांना विनंती असेल की या आपण आपली आसन व्यवस्था ही आमच्या मुख्य मंचावरती करण्यात आलेली आहे, तर आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नाव बॅक टू क्रिकेट. खरं तर लाईट्स स्विच केल्या जाणार होत्या, परंतु थोडंसं लांबवलं जात आहे. जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि एकूणच धावसंख्येचा विचार केला तर धावा मर्यादित धावफलकावरती पाहायला मिळते. नावडे संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतोय. जो निर्णय घेतला गेला होता तो निर्णय, खरं तर असं म्हटलं जातं की घेतला गेलेला निर्णय कधीही चुकीचा नसतो, फक्त तो योग्य कसा आहे हे सिद्ध तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करता येणं गरजेचं आहे. जो निर्णय घेतला गेला पहिल्या 3 सामन्यांमध्ये, जो कयास बांधला गेला, जो एकंदर या ठिकाणी अभ्यास केला गेला, परंतु प्रत्येक सामना एक वेगळं आव्हान असतं. प्रत्येक सामन्यामध्ये तुम्ही कसा खेळ करता यावरती देखील बरंचसं काही डिपेंड असतं. इथे मात्र उजव्या चेंडूच्या खूपच बाहेर निघणारा चेंडू पंच आमच्या दिशेने वळतात. अवंतर चेंडूचा इशारा होतोय. या स्पर्धेसाठी सर्वाधिक महत्वाचं जर आपण पाहिलं ना तर मातोश्री केबल नेटवर्क यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. अर्थातच जयेशजी पाटील, सागरजी भोईर आणि नितेशजी पाटील ज्यांच्या माध्यमातून या मैदानावरती लागणारी जी नेट सुविधा आहे ना ती आम्हाला निशुल्क या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूया. प्रत्येकानं ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी काही ना काहीतरी आपल्या परीनं कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न केलाय. कोणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, कोणी 2 व्हीलर बाईक, कोणी तृतीय क्रमांकाचा पारितोषिक, कोणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. ही स्पर्धा यशस्वीतेच्या उंच शिखरावरती का आहे तर या सर्वांचं अमूल्य योगदान या स्पर्धांसाठी लाभलंय. डॉट बॉल निर्धाव चेंडू नव्हती सांगता. षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी समाप्त होत आहे. प्रतिषटक 7च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आल्यात 21 धावा. पदार्पण केलं ना तर याच ऐतिहासिक जीवा भोईर मैदानाच्या माध्यमातून केलं गेलं. आणि तिथून जर आज पाहिलं तर आज यशस्वीतेच्या उंच शिखरावरती आणि पंचांच्या भूमिकेमध्ये जवळपास सर्वात जास्त बिझी शेड्यूल जर कोणत्या पंचांचं असेल ना ते सुनीलजी पाटील सरांचं असेल. जावेद फरीद सर नेहमीच या मैदानावरती आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. स्पर्धा कोणतीही असो, जावेद फरीद सर हे आयोजकांची प्रथम पसंती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. हे वैशिष्ट्य आहे, हा इतिहास आहे या मैदानाचा. परंतु आता धावा, आता एकच विचार नावडे संघाचा असेल की धावा कशा पद्धतीने धावफलकावरती येतील. धावा येणं गरजेचं आहे. धावांसाठीचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि इथून मात्र पहिल्या चेंडूवरती लेगबायच्या स्वरूपामध्ये 1 धाव, दुसरा चेंडू डॉट बॉल. यावेळेला बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला जितेश खानावकर. जितेश खानावकरनं 3 चेंडू फेस केलेत आणि 3ही चेंडू निर्धाव राहिलेत. कुठेतरी हा मानसिक दडपण आहे. या दडपणातून स्वतःला सावरावं लागेल. आणखीन एक वेगवान आणि तेज तर्राज गोलंदाजी जर्सी क्रमांक 45 या ठिकाणी अनिकेत पावशे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अतिशय संत गतीने सामना पुढे सरसावतोय. धावा मर्यादित धावफलकावरती पाहायला मिळतात. 22 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. खरं तर अपेक्षा बांधली होती, कयास लावला गेला होता की हाही हाय स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळणार की काय. ज्या आत्मविश्वासानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, मिसफिल्ड पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र हलकासा फंबल आणि एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जात आहे. एकेरीच्या माध्यमातून दुहेरी धावफलकावरती पाहायला मिळाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय.
हे दर्शवत आहेत की धावांसाठी संघर्ष करताना SMG11 नावडे हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये एका षटकामध्ये देखील सामने रंग बदलताना आपण पाहिले आहेत. परंतु इथे मात्र चॉप करण्याचा प्रयत्न, बॅटीचा बॉटम एज केवळ यष्टी रक्षकापर्यंत चेंडू ट्रॅव्हल केला. क्रिकेटमध्ये आपण नेहमी या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये अनिकेत धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. अगरीचे चारही विकल्प, मग ते अविनाश असो, दुसरं षटक हाताळणारा गोलंदाज सोन्या असो, कुणाल असो आणि गोलंदाजीचा चौथा विकल्प अनिकेत असो, या सर्वच गोलंदाजांनी प्रभावित करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. आणि अक्षरशः या आघाडीच्या फलंदाजांच्या पायांमध्ये बेड्या टाकणारी ही गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारलेली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर धावन करताचा जो दुष्काळ आहे ना, तो दुष्काळ मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटक समाप्त होते, चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती आल्या आता 24 धावा. पुढे घेऊन जाणारे हे आमचे शिवसैनिक आपण या स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. खऱ्या अर्थानं उत्तमजी भोईर साहेबांचा देखील आपण विशेष उल्लेख या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन त्यांना एकत्रित करून नेतृत्व गुण त्यांचा आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. अंतिम षटकामध्ये असं वाटलं की नावडे संघ आक्रमक होताना पाहायला मिळेल, परंतु इथे यॉर्कलेजचा वेगवान गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र पाहायला मिळाला. फलंदाज होतोय बाद. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आणखीन एक विकेट गमावली गेली आहे. विकेट नंबर 2. दुसरा फलंदाज, दोनही सलामीचे फलंदाज. आता मात्र तंबूच्या आश्रयाला अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये किमान एक सन्मानजनक धावसंख्या धाव फलकावरती जर का उभारली गेली तर नावडे संघ इथून देखील फाईटबॅक करू शकतो. इथून प्रॉपर टायमिंग नाही आहे, केवळ अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू जज केला जातोय. पहा त्या ठिकाणच्या लाईट्स आहेत ना, ते फ्लक्च्युएट होत आहेत, परंतु क्षेत्ररक्षकांचे मनसुबे इतके उंच आहेत ना की या गोष्टींचा त्यांना फारसा फरक पडत नाहीये आणि झेल टिपला जातोय. फलंदाज होतोय बाद. तर या ठिकाणी आणखीन एक फलंदाज गमावला गेलाय. तिसरा विकेट मैदानातून बाहेर जाताना क्षितिज आल्या पावली मात्र क्षितिजला परतावं लागतंय. क्षितिज या नावाचा जर आपण अर्थ घेतला ना तर जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखं आपल्याला भासतं ना त्या भागाला क्षितिज असं म्हटलं जातं. आज मराठी भाषा दिन आपण साजरे करतो आहोत. मराठी भाषेतील हे काही अशा संकल्पना आहेत, या काही अशा गोष्टी आहेत ना की ज्या येणाऱ्या पिढीला सांगणं गरजेचं आहे. कारण मराठी भाषेवरचं त्यांचं जे प्रेम आहे ना ते प्रेम कायम राखणं गरजेचं आहे. इथे मात्र थोडासा उशिरा का होईना देर आहे पर दुरुस्त आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी वेलकम शिक्सर षटकार. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकाराने कुठेतरी आत्मविश्वास बळावला असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदिनाथ पाटील. खरं तर उशीर केलाय की काय आदिनाथनं मैदानावरती येण्यासाठी. एक जेन्युअन ऑलराऊंडर. खरं तर गोलंदाजाची भूमिका आदिनाथ पाटीलची सर्वाधिक महत्वाची असते संघामध्ये, परंतु इथे बॅटच्या माध्यमातून देखील कॉन्ट्रीब्यूट करत असताना जेन्युअन ऑलराऊंडर म्हणजे काय हे आदिनाथनं पहिल्या चेंडूवरती दाखवलंय. याही वेळेला आणखीन एक दमदार स्ट्रोक. इथे मात्र बॅक टू बॅक येतोय दुसरा बिग हिट षटकार. आदिनाथ इज ऑन फायर.
त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. चला यानंतरची लढत असेल बघा, DCC कोपरा आणि खिडूकपाडा या दोन संघांमधली लढत. सेकंड राऊंडचा सामना असेल. दोन्ही संघ नायक आपण यायचा आहे टॉस साठी. कोपरा आणि खिडूकपाडा दोन्ही टीम कॅप्टन. तर कोपरा संघाचा संघनायक आलेला आहे, तर खिडूकपाडा संघाचा संघनायक आपण या. धन्यवाद संदीपजी पाटील सर. या दरम्यान विनंती असेल आदरणीय मयूरजी म्हात्रेसाहेब नावडा या मान्यवरांना देखील की या पण आपल्या मुख्य मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 बॅक टू बॅक सिक्सेस आलेत. आदिनाथ थोडासा उशिरा का होईना परंतु सिक्सेस आलेत या वेळेला देखील. घुटना टेक, तमाशा देख, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. फलंदाज आदित्यच्या बॅट मधून हा तिसरा षटकार. संख्येचा जर विचार केला तर आता मात्र कुठेतरी डोकं वर काढायला सुरुवात केली. चेंडू झाले त्या षटकातील 5. शेवटचा एक चेंडू शिल्लक. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. येस, मॅच बॉल इज बॅक. मॅच बॉल इज बॅक. आणि आदित्य पहा चेंडूची चाचपणी करतोय. चेंडू तपासला जातोय. शेवटच्या चेंडूवरती मॅक्सिमम लगावण्याचा प्रयत्न असेल. मॅच बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. येस, चाचपणी केली जाते आहे. आदिनाथनं कुठेतरी मी म्हणेन पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केलाय. नावडे संघ जो साचपडताना पाहायला मिळाला, नावडे संघ जो धावन करता संघर्ष करताना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र धावांसाठीचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. परंतु शेवटच्या 3 चेंडूवरती, मागील 3 चेंडूवरती आलेले 3 षटकारांना ना कुठेतरी सामन्याचं चित्र बदलण्याचा प्रयत्न हा नक्कीच या ठिकाणी करताना आदिनाथ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा सामना केलाय. 600च्या स्ट्राईक रेटनं 18 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. या धावांना बूस्टर देण्याचं काम या वेळेला फुलर लेनचा चेंडू होता. थोडासा वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू ठेवलाय. पंचांचा कोणताही निर्णय नाहीये, म्हणजे अर्थातच हा येतोय निर्धाव चेंडू. षटक समाप्त होत आहे. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा फलकावरती आल्यात. 42 विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे. 43 धावांचं. यस, बस ते आपण टॉस करतोय. स्टेल कॉल आहे. जिने टॉस जिंकला. निर्णय बॅटिंग ओके. तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला. धन्यवाद संदीपजी पाटील सरांचा आवाज मात्र आपण ऐकलात. खरं तर या मुख्य मंचावरती येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं यथोचित स्वागत आणि सन्मान करणं, या कार्यक्रमाचे सूत्र संचालनाची जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेणं आणि स्पर्धेला यशस्वीतेच्या उंच शिखरावरती नेणं, ही संपूर्ण महत्वाची कामगिरी ज्यांच्या माध्यमातून बजावली जाते ना, ते आदरणीय संदीपजी पाटील सर अध्यक्ष. तर नक्कीच इथून मात्र आमची सर्व ही पाहुणे मंडळी प्रस्थान करते. संतोष पाटील यांच्या वतीने 1100 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलाय, त्याबद्दल त्यांचे आभार. विलासदादा पाटील, प्रमोददादा पाटील, शरददादा फडके इथून या स्पर्धेतून प्रस्थान करतात, त्यांचा आभार आम्ही व्यक्त करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी संदीप सर समाप्त झाला. खेळाच्या उत्तरार्धाकडे आपण वळत आहोत आणि उत्तरामध्ये काय घडणार आणि काय बिघडणार या पुन्हा एकदा जाऊयात. मायक्रोफोन वरती होतोय बदल. मी थोडासा थांबतोय, मात्र तुम्ही थांबू नका. या स्पर्धेला एन्जॉय करा आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, या जुळले जाऊयात पुन्हा एकदा साई राजे यांच्या समवेत.
धन्यवाद प्रवीण सर, धन्यवाद संदीप पाटील सरांचा आवाज आपण अगदी जबरदस्त धुमधडाक्यामध्ये ऐकतोय. तर नितलस टीमची सलामीची दिग्गज जोडी मैदानामध्ये मार्गस्थ होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. नितलस टीमला जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. सोन्या पावशे नक्कीच जनमान नितलस टीमची ही रण मशीन आहे. मॅचचा आनंद घेत असतील आमचे अरविंददादा चौधरी आणि आमचे मार्शल बैलाचे मालक कुणाल केडी या ठिकाणी आले असतील तर विनंती करीन आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आमचे डान्स मास्टर संतोष शेळके आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 43 धावांसाठी ही जोडी नक्कीच उतरते. सोन्या पावशे तेजस आणि सोन्या एक जबरदस्त जोडी आहे. सातत्याने बरेच वर्ष आपण पाहिले 2000 नक्कीच 20 पासून खऱ्या अर्थाने सोन्याने धावसंख्येचा उच्चांक 4 ते 5 नक्कीच बाईक्स त्याच्याकडे देखील आहेत. कमी वयामध्ये उंच भरारी घेणारा हा जबरदस्त खेळाडू. प्रचंड मेहनत आमचे संतोष दादा म्हात्रे किती मेहनत घेतात स्पर्धेसाठी. संपूर्ण टीम उत्तम शेठ भोईर यांच्या प्रेमाखातील संपूर्ण मंगेश भगत, संतोष म्हात्रे, आमचे सुजित पाटील असतील, रोहिदास, आमचे नक्कीच संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने आपण पाहिली. नितीन भोईर असतील, विश्वास पाटील असतील, त्यानंतर सतीश पाटील असतील, त्यानंतर आमचे अवाक असतील, समाधान भोईर, सर्वांची भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये पाहिली. आमचे उत्कृष्ट गुणलेखक आमचे सिद्धेश, त्यानंतर कल्पेश भोईर यांची देखील जबरदस्त उल्लेखनीय कामगिरी. ते सर्वांना आपण नक्कीच कौतुक करूया. 43 धावांसाठी मॅचचा आनंद घेतात नावडे टीमसाठी शुभेच्छा. प्रशांत दादा खानावकर, त्यानंतर आमचे दर्या कोहली असतील, प्रशांत कुटारकर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. द्या पहिलाच बॉल P1 मध्ये सोन्यासाठी. यावेळी फटका तर फसला आहे, परंतु या ठिकाणी ऑन साईडला चेंडू एक्झिक्यूट केलाय. श्री गणेश ओपन झाला. 1-0 बरोबरीनं संघाचं खातं खुलं गेल्याने स्वतःचं खातं देखील या ठिकाणी खुलं करत आहे फलंदाज सोन्या. 43 धाव्यांचा माफक आव्हान. ज्या पद्धतीनं आदित्य बरसला शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडूवरती 3 खणखणीत उत्तुंग असे षटकार आपण पाहिले. त्यानंतर एक सन्मानजनक धावसंख्या नक्कीच उभारताना आपण पाहिला. SM स्पोर्ट्स नावडे टीम, SMG येस डेफिनेटली इथे गोलंदाज तयार झाल्यात. यश कानावकर, तेजेश, सुरेख फटका कॅप शोधलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची नक्कीच उभारणी करण्यात आली आहे. पेट्रोलिंग करतात त्या ठिकाणी. डीप लॉंग ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहिलं. फक्त सिंगलच्या बरोबरीने दोन्ही फलंदाजांचं खातं इथे खुलं केलं आणि जनवान नेतच टीम जाऊन ठेपले 1-2 या धावसंख्येवरती. P1 चा खेळ जबरदस्त मॅचचा आनंद घेतात. उदंड प्रतिसाद इथे मिळत असताना प्रेक्षक वर्गांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया. यश चांगला फटका, काय नैत्र दीपक, कॉपी बुक स्ट्रोक चेंडू चाललाय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री रेषेच्या बाहेर. सोन्याच्या बॅट्स मधून खणखणी दणदणी सनसनी 4 रन. चौकाराच्या बरोबरीने आपले इरादे मनसुबे ते व्यक्त करत असताना सोन्याच्या बॅट्स मधून ही ओळख राहिले. सातत्याने सोन्या गॅप शॉट भरपूर चांगले खेळतात. मग ऑफ साईड असेल, फाईन लेग असतील, ज्याच्या दिशेने त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याची ते फ्लेक्झिबल बॉडी आहे आणि अगदी त्या बॉडीचा जबरदस्त वापर तो करत असताना याचं स्वागत केलं. धपल करते धपाल त्या मात्र बिनगडी बाद 6 धावा. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेस पूर्ण नटराज स्टाईल मध्ये स्वतःला झुकवलं होतं, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क वेग होता आणि दिशा देखील चांगला अचूक टप्पा देखील होता. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. तत्पूर्वी इथे डॉट चेंडूचा सफर इथे तो करत असताना 4 चेंडू झालेत. आता देखील 2 चेंडूचा खेळ इथे बाकी असेल. 43 धावा बनवायच्यात 5 षटकामध्ये. इथे गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा यश स्ट्राइक एंडला सोन्याच्या बॅट्स मधून एक दमदार चौकार आपण पाहिला, क्षेत्ररक्षण आपण पाहिला, परंतु मैदानामध्ये बिनबुलावे मेहमान येत आहेत. अगदी त्यांच्या जागेवरती आपण मॅचचा आनंद घेतोय. गोलंदाज सज्जात. पुन्हा एकदा यश यांच्या षटकातील नेक्स्ट बॉल सोन्यासाठी. हो, यावेळेस देखील हा चेंडू पडल्यानंतर थोडा डीप सबमिरन डिलिव्हरी इथे पाहिली. डॉट चेंडूची सफर
इथे मात्र करत असताना ते लगेच ग्रेट कमबॅक यश खानावकर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून प्रत्युत्तर देत असताना सोन्याने जरी चौकार ठोकला त्यानंतर ग्रेट कमबॅक आपण इथे पाहत असताना सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी P1 मध्ये चांगली गोलंदाजी जरी इन्व्हेस्टमेंट नावडे टीमने छोटीशी केली परंतु ते संघर्ष इथे भरपूर चांगले करत असताना एक फटका जरूर आले सोन्याच्या बॅट्समधून यावेळेस ऑफसाईडच्या वरनं कव्हर्स रिझनमध्ये उडवायचा होता प्रयत्न परंतु चेंडूने बॅटचा संपर्क इथे मात्र जुळून येत नाही. षटक क्रमांक पहिला इथे सांगता होते आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर जनमान नितलस टीम जाऊन ठेपली. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 0 गडी बाद 6. येस 10वी आणि 12वीचे बोर्ड एक्झाम इथे चालू असताना नक्कीच डीजे मास्टर आमचे शांत झालेत. षटक क्रमांक पहिला समाप्तीचा इशारा तो पंचाच्या माध्यमातून शिवतेज मित्रमंडळ व गावदेवी सांस्कृतिक कला मंडळ पेंधर यांच्या वतीनं स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 मध्ये युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जॉईन झाले त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया. गोलंदाजीसाठी गोलंदाज आदिनाथ जबरदस्त 3 चेंडूवरती 3 षटकार ज्याने ठोकलं परंतु पाहूया गोलंदाजी कशा पद्धतीने तेजस आहे. तेजस मात्रे स्ट्राइक एंड वरती सातत्याने ही सलामीची जोडी मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. आता P2 मध्ये 3 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतील सीमा रेषेलगत डिम्युनिकेट वाईट इज लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये शॉर्ट फाईन लेग पहिलाच बॉल. हो इथे मात्र आपण पाहिला चेंडू फसवा चेंडू स्लोवर केला अगदी आपण पाहिला चेंडू बॅट पासून बऱ्याच दूर ठेवला. हे वैशिष्ट्य राहिल्या आधी जबरदस्त गोलंदाजी करतायत सातत्यानं SMG नावडे टीमच्या माध्यमातून गोलंदाजी असो मग फलंदाजी असतो ते चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेस हा चेंडू आपण पडल्यानंतर थोडा डीप राहिलाय. तेजस या ठिकाणी नक्कीच शांत झालाय. शांत बसणारा तो खेळाडू नाहीये कारण तो साधू नाहीये त्याच्यामध्ये क्षमता भरपूर मोठी आहे. टार्गेट जरी छोटा असला तरी गोलंदाजीचा मी करताना कौतुक करेन आधीचा सुरेख गोलंदाजी. P2 मध्ये आणखीन काय लगातार इथे 2 चेंडू डॉट फेकल्यात तेजस मात्रेसाठी जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस वेट अँड वॉच चेंडू चाललाय सरळ दीप टर्मॅन रिजन मधून गोलीच्या वेगानं गोलीगच्चारण चौकाराच्या बरोबरीने संघ पुढे सरसावत असताना धाव फलकी धावा आल्यात त्या मात्र एकूण 14. 43 माफ करा नक्कीच धावा 10 आल्यात कारण 6 या धावसंख्येवरती इथे चौकार आल्यात. तेजस इथे चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतात. 3 चेंडू फेकल्यात गोलंदाज सज्ज. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टर्न होतोय काटा बदलतोय चेंडू अशा भूत अशा नजरेनं फलंदाजांना नक्कीच अगदी गार करून ठेवणारी ही गोलंदाजी चक्रावून सोडणारी गोलंदाजी आपल्या भात्यातून पेश करत असताना आदित्य जबरदस्त गोलंदाजी. हो वेग पहा सुरेख गोलंदाजी अचूक टप्पा लगातार धुवाधार डॉट चेंडूची सफर या दुनियेमध्ये थांबायला आता वेल कोणाला. क्रिकेट म्हणजे जीवन राजा हुकला तो संपला. डॉट चेंडूची सफर सातत्याने आपण पाहिली. 4 चेंडू चौकार आल्यानंतर नक्कीच आपण पाहिला इथे प्लेसमेंट करताय तिथे गॅप शोधला आहे चेंडू चाललाय सरळ डिफेक्ट टाकावर रिझर्व मध्ये चेंडूची अडवणूक करतील नक्कीच प्रयत्नांती परमेश्वर परंतु चेंडू या ठिकाणी शर्यत जिंकतायत. चौकार आलाय चौकाराच्या बरोबरीनं जनमान नितलस टीम पुढे सरसावत असताना धावा फलकावरती धावा आता आल्या त्या मात्र 14. 0 गडी बाद 7.00 ची सरासरी इथे गाठत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहिली. WTC.in माध्यमातून स्पर्धा आमची कव्हर केली जाते. कॅमेरामॅन आमचे हरीश पाटील असतील प्रथमेश गोंधली खेरणे असतील आणि आमचे माही आणि निक खेरणे यांची मेहनत आपण या ठिकाणी पाहतोय. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील पहिलीच मॅच आपण येथे एन्जॉय करणार आहोत. टीम पृथ्वी 11 खिडूकपाडा टीम आणि त्यांना फाईट करणार संघ अंश 11 DCC कोपरा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाल्या. संघाची धावसंख्या धावा फलकावरती पाहिली गेली तर एकूण 7.00 ची सरासरी गाठत 14 धावा धावा फलकावरती. सोन्या शांत खेळतायत
त्यांना माहिती आहे आपण जर जोडी ही टिकली तर हा टार्गेट अगदी लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न जे जरूर करते. कारण 5 षटकांची ही मॅच आणि 5 गोलंदाज एखाद्या खराब गोलंदाजाची वाट इथे पाहतो की काय हा संघ. आणि दोन्ही फलंदाज तेजेश अगदी शांतपणे खेळ करतात. 14 धाब्यात 10 फलकावरती गोलंदाजामध्ये परिवर्तन बदल इथे आपण पाहतोय. रोहन येतात फेंदर एंड करणं इथे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. रोहन मध्ये क्षमता भरपूर चांगली इथे विकेट टेकन गोलंदाजी हवी. त्यानंतर आपण पाहतोय समोरच्या प्रतिस्पर्धी संघासमोर ज्यावेळी तुम्ही नक्कीच आपले डावपेच साजत नाही तोपर्यंत तुमची टीम प्लॅनिंग चुकीची ठरते. परंतु इथे टीम प्लॅनिंग जर तुम्हाला करायची आहे मजबूत तर तुम्हाला इथे नक्कीच डोक्याचा वापर करावा लागेल. विकेट टेकन गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. क्षेत्ररक्षण विखुरलेलं यस टाइम जास्त घेतात. यस पंच वॉर करतायत. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी आहे आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक इथे कंप्लीट करायचे आहेत. स्विच हिट क्या बात आहे. सोन्या नक्कीच या ठिकाणी भरोसा दाखवतोय टीम साठी. चाललाय चेंडू सरळ बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून दन 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 करत आउट ऑफ द बार. 4 रन. चौकाराच्या बरोबरीनं संघाचा पुढे सरसावत असताना 18 धाबा 10 फलकावरती 43 धाबा इथे बनवायच्या आहेत. चांगली फटकेबाजी ती करत सुरुवात मी म्हटलं होतं कारण सोन्यामध्ये भरपूर चांगली क्षमता आहे. क्षेत्ररक्षण विखुरलेले मोती या ठिकाणी आपण पाहतो. ती विकेट वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये आणि लॉंग लेग मध्ये असं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंटला इथे क्षेत्ररक्षण मात्र आखणी केली. रोहन वन्स अगेन वाघाची धाड खोदला पहाड चेंडू सीमा रेषा बाहेर. धनधनीत खणखणीत सनसनीत षटकार. क्या बात आहे. जबरदस्त फटकेबाजी. मी म्हटलं होतं नक्कीच सोन्या शांत बसणारा हा खेळाडू नाहीये कारण तो साधू नाहीये. जबरदस्त फटकेबाजी इथे तो दाखवत असताना जबरदस्त धूमधडाका षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे सरसावत असताना 2 डझनामध्ये धाबा 24 धाबा आहेत धाबा फलकावरती. जबरदस्त लढत अप्रतिम लढत. सोन्या इथे बरसत असताना धावसंख्याची वन्स अगेन फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे इथे चुकी करणार नाहीये. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. सोन्याला मात्र परतावं लागेल. सोन्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जबरदस्त खेळ साकारला जयनवानीतला टीम. नवीन येत आहेत कुणाल पावशे. चला कुणाल फास्ट झाला आपण. तर मॅच एक कदाचित आज एक संघ आपण पुढे काढणार आहोत. 43 लक्ष 10 वर्ल्ड धावालेत. आपण पाहिलं गेलं तर तब्बल 24 धावा 24. एकोणीस धाव्यांची गरज आहे अद्याप देखील. 15 चेंडू आणि 19 धावा. गोलंदाज आपण रोहन इथे सफलता. मी म्हटलं होतं तुम्हाला विकेट टेकन गोलंदाजी करायची आणि तो सफलताच्या फलंदाजांनी इथे मात्र धावसंख्येचा थैमान घातला होता. तो फलंदाज बाद झालाय. सोन्या नेक्स्ट बॉल वेट अँड वॉच. इथे चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो. तत्पूर्वी ते डॉट चेंडूची सफर अशाच पद्धतीने गोलंदाजी कंजूसी गोलंदाजी तुम्हाला इथे करायची आहे. रोहन नामक गोलंदाज इथे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो करतोय. धाव फलकावरती धावसंख्या अगदी लोहचिंबकाप्रमाणे चिपकलेली आपण बघतो. ते मात्र 24 रन्स लॉस ऑफ दी 1 विकेट. फटका बसलाय. पुन्हा एकदा चेंडू सेफ लँड मध्ये चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती 2 रन आणि 2 धावेच्या बरोबरीने संघटन पुढे सर सावध असताना 26 रन 26 धावा 10 फलकावरती. 13 चेंडू हातामध्ये 17 धावा इथे अद्याप देखील बनवायच्या. जन्मा नेतलस टीम आरंभिक जोडी मैदानामध्ये आपण खेळ करत असताना सोन्या नामक फलंदाज पास झाला. त्यांच्या जोडीनं खेळ करणारा तेजस मात्र अद्याप शांत बसून अगदी नॉन स्ट्राईक एंडवरती मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न तो करतोय. स्विच हिटचा अस्त्र. पुन्हा एकदा चेंडू डॉट आणि ते 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहिली गेली तर तब्बल 26. उर्वरित समीकरण आता येणारे चेंडू असतील हातामध्ये 12 आणि 17 धाव्यांची गरज आहे. 8.50
ही सरासरी तुम्हाला गाठायची आहे. पुढील मॅच दुसऱ्या फेरीतील पहिली लढत, जबरदस्त लढत. आता इथनं कंजूसी गोलंदाजी तुम्हाला करायची, परंतु अद्याप देखील मॅच बॅलन्स आहे. मॅचचा निकाल एक बंद लिफाफ्यामध्ये कैद असताना 12 चेंडू, आता 17 धाब्यांची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती तेजस मात्रेची तेजमय कामगिरी कशा पद्धतीने असेल, काय गोलंदाजी ते पॉवरफुल सक्सेसफुल होणार. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 17 धाब्यांची गरज आहे आणि ती क्षमता आणि ती ताकद तो हो जज्बा जुनून इथे मात्र प्रस्थापित करणार का इथे गोलंदाज क्षेत्रक्षण विखुरलेला आपण पाहतोय. हवे एंड करणं गोलंदाजासाठी. गोलंदाज सज्ज असताना सर्वेश सर्व काही तुझ्या हातामध्ये सोपवलाय. नावडे टीमचा भविष्य हातामध्ये दिलाय. उर्वरित समीकरण 12 चेंडू 17 धाब्यांची गरज, 8.50ची नक्कीच गरज असताना क्षेत्रक्षण विखुरलेला मोती. ज्या पद्धतीनं मोत्यांचे माल तुटल्यानंतर मोती कशा पद्धतीने विखुरले जातात, अगदी त्या पद्धतीनं क्षेत्रक्षण विखुरलेला आपण पाहतोय. पोलाद ही निर्धार आमुचा, असुरबलांची खंत नसे. क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. 12 चेंडू 17 धाब्यांची गरज. दोन्ही टीमला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल त्याच्यासाठी आडव्या बॅटनं अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या बरोबरीने संघ पुढे सरसावत असताना संघर्ष काय असतो हे दाखवत असताना SMG नावडे टीम धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट जरी छोटी केली तरी त्यांची ही गोलंदाजी, जितकी गोलंदाजी तिकट तितकी परिस्थिती बिकट करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज सर्वेश इथे दाखवत असताना कुणाल स्ट्राईक एंडवरती आहेत. कुणालमध्ये देखील क्षमता ताकद चांगली आहे, परंतु पाहूया 11 मध्ये 16 इथे स्ट्रेट ड्राईव्ह करता डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव थोडीसा फंबल क्षेत्ररक्षण, परंतु इथे एकेरी धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चितेच्या चपलाईनं धावसंख्या मात्र एक्झिक्यूट केली. 2 धावा अंकित केल्या जातील आणि या 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपला. एकूण धावसंख्या 29 रन, 29 धावा, 43 बनवायच्यात. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू हा ट्रॅकर होता, परंतु पॅट आणि चेंडूचा संपर्क जुळून येत नाही आहे. काय गोलंदाजी जबरदस्त होते. पाठीराखाच्या माध्यमातून कौतुकाची थाप त्याच्या पाठीवरती फिरवली जाते. आता उर्वरित समीकरण हातामध्ये 9 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी अर्थातच 14 धाब्यांची गरज आहे. मॅच ऑन आहे. मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न SMG नावडे टीम करतोय. पुन्हा एकदा वन्स अगेन क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी होतोय आणि आता उर्वरित समीकरण 8 मध्ये 14. काय रंगात आली या मॅच. रंगात रंगात आणि रंगात आली या मॅच. जबरदस्त जबरदस्त मॅच. इथे आपण पैसा उसूल मुकाबला अर्थातच मॅच इथे आपण अनुभवतोय आणि नक्कीच जबरदस्त मॅच इथे होणार. यातील मात्र शंका नाही, कारण दोन्ही टीम मध्ये प्रभावशाली खेळाडूंचा भरणा आहे. आता उर्वरित समीकरण 8 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच. रंगात आली या मॅच. 8 मध्ये 14 धाब्यांची गरज. गोलंदाजाच्या कुणालसाठी अगली पेशकश. इथे मात्र आपण पहिला फटका तर त्याच्या स्लॉट मध्ये नव्हता. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव जोखीम होती आणि ते 2 धावा देखील कंप्लीट होतात. 2 धावेच्या बरोबरीनं संघ पुढे जाऊन सरसावतोय. 31 धावा आहेत. अद्याप देखील उर्वरित समीकरण येणारे 7 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. सध्या कोर्टामध्ये बरेचसे केसेस पेंडिंग मध्ये 7-12 मध्ये आपण पाहतो तोच समीकरण 7-12. 7-12ला भरपूर डिमांड आहे, परंतु तोच समीकरण इथे येऊन ठेपते. येणारे 7 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजी करत असताना सर्वेशवरती जो भरोसा दाखवला होता तो भरोसा लायक इथे गोलंदाजी, परंतु तिथे कुणाल शांत बसणारा खेळाडू नाही. क्षमता आहे त्याच्यामध्ये. फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप होतोय. कैचेस विन द मैचेस. पकडो क्या जीतो मॅच. भाई छोडोगे क्या तो कैसे जीतोगे मॅच. 2 धावा अंकित केल्या जातील. स्ट्राईक वरती आता तेजस म्हात्रे तेजमय कामगिरी करतील का, कारण समीकरण येऊन टिपते. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धाब्यांची गरज. 6 चेंडू 10 धाब्यांची गरज. जबरदस्त मॅच. पैसा उसूल मॅच आणि नक्कीच जबरदस्त मॅच. उदंड प्रतिसाद या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 हा दैदिप्यमान पर्व आपण या ठिकाणी अनुभवतोय, आनंद घेतोय. 6 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे.
सुरुवातीचे 2 चेंडू भरपूर निर्णायक असतील, कारण 6 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती अगदी सलामीवीर फलंदाज तळ टोकून बसलाय. तेजस म्हात्रेवरती भरोसा भरपूर आहे, परंतु पाहूया इथे गोलंदाजी कशा पद्धतीने असेल, कारण 5 षटकांसाठी 5 गोलंदाज, परंतु इथं बघूया कशा पद्धतीने गोलंदाज आता भविष्य दिलाय संपूर्ण नावडे टीमचा. इथे गोलंदाजाचा क्षितिज जबरदस्त नाव आहे, परंतु पाहूया क्षितिजापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे, परंतु अगदी इथे तुम्हाला मात्र संघर्ष करावा लागेल, कारण आजचा संघर्ष उद्याचा सामर्थ्य निर्माण करत असतो. म्हणून संकटावर अशा पद्धतीने तुटून पडा, जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे. कारण धनुष्य बाणाचा आपण विचार केला तो जितका लांब आपण खेचतोय तितकाच तो आपल्या टार्गेटवरती फास्ट पोहोचण्याचा प्रयत्न तो करत असतो. परंतु इथं पाहूया 6 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज सज्ज इथे पुन्हा एकदा फेंदर एंड करणं क्षितिज. स्ट्राईक एंडवरती तेजस म्हात्रेसाठी सापला रचला गेलाय. अगदी पेट्रोल लिंक इथे केली जाते. जबरदस्त मॅच, पैसा उचल मॅच. नक्कीच असं वाटलं होतं की नितलस टीम ही मॅच कदाचित 3 षटकामध्ये जिंकेल, परंतु संघर्ष इथे कसा केलाय, अप्रतिम संघर्षाच्या क्षितिजावरती इथे मात्र क्षितिज नामक गोलंदाजा अस्त्र भविष्य दिलाय. 6 चेंडू 10 धाब्यांची गरज. पहिलाच बॉल, क्षितिजचा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये, मिस टायमिंग आहे, फलंदाज बाद तेजस म्हात्रे. इथे तेजसची तेजोमय खेळी संपुष्टात, बिग विकेट मैदानातून बाहेर. जर्मन नितलस टीमला लागणारा हा दुसरा करारा झटका. त्याच्याकडनं इच्छा, अपेक्षा, महत्वाकांक्षा भरपूर काही होतं, तोच फलंदाज इथे पास झालाय. आता 5 मध्ये 10 धाब्यांची गरज आहे. क्षितिज जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्पा, विशेष कौतुक करेन क्षितिज आणि संपूर्ण गोलंदाजांचा. आदित्यने देखील गोलंदाजी भरपूर चांगली केली. पहिला षटक यश देखील भरपूर राहिला चांगला. आता 5 चेंडू 10 धाब्यांची गरज आहे. नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय विनेश पावशे मध्ये क्षमता आहे, ती क्षमता मात्र इथे परिपूर्ण करतील का, कारण 5 मध्ये इथे 10 धाब्यांची गरज आहे. नावडे टीम आणि नितलस टीम मॅच जर आवडली असेल मैदानाच्या चौफेर एकदा ताल्या होऊन द्यात, कारण 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज तयार. डॉट चेंडू मॅच मध्ये शिरकाव करतोय SMG नावडे टीम. अप्रतिम मॅच, पैसा उचल मॅच. काय गोलंदाजी करतोय क्षितिज नामक गोलंदाज. SMG नावडे टीमचा हा तालनहार, संकट मोचे गोलंदाज इथे या ठिकाणी पाहतोय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवणारा हा संघ. संघर्ष काय असतो, ऑस्ट्रेलियन टीम आहे, शेवटच्या षटकामध्ये झुंज देण्याची ताकद आहे. त्या संघाचं नाव आहे SMG नावडे टीम. परंतु यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंच आमच्या दिशेने वळताय, दर्शवतात की अजून ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न तुम्ही जरूर करू शकता, परंतु इथं वाईटची खून जावेद परिसरी ते करत असताना समीकरण आता येऊन ठेपतंय. उर्वरित समीकरण आपण पाहिलं गेलं तर आता 4 मध्ये 9 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, कंपल्सरी चेसिंग आहे. तुम्हाला 4 मध्ये 9 धाबा इथे जरूर मारवायच्या. ती क्षमता, ती ताकद, हो जज्बा जुनून तुम्हाला इथं दाखवायचा आहे. हो वेट अँड वॉच. फटक्याची गरज होती. यावेळी चेंडू झाला सीमा रेषा पार. 4 रन. नक्कीच हेच सांगण्याचा जो प्रयत्न करते, जरी मी 2 चेंडू डॉट होणार, परंतु पुढच्या चेंडूवरती आम्ही नक्कीच चांगला प्रयत्न करण्याचा ते प्रयत्न जरूर करतील. चौकार आलाय, चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे सरसावतोय. उर्वरित समीकरण आता 3 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग मॅच, पैसा वसूल मॅच. रोमहर्षक कसा सामना असतो त्याचा उत्तम उदाहरण या मॅचच्या माध्यमातून आपण पाहतोय. जबरदस्त मॅच इथे रंगात येताना पाहतोय. पैसा उचल मॅच. आता उर्वरित समीकरण 3 चेंडू जर्मन नितलस टीम साठी मात्र गरज असेल ते मात्र 5 धाब्यांची. विनेश पावशे संकट मोचे. काय हा चौकार नक्कीच संजीवनीचा काम करणार, परंतु पाहूया 3 चेंडू आणि 5 धावा कशा पद्धतीने रोखतील का फलंदाज इथे सैरावैरा होतील. गोलंदाज हो व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त इथे भेदकता दाखवली. इथे आपण पाहिली अगदी चोख प्रत्युत्तर. जरी चौकार तू मारू शकतो, परंतु त्याच चेंडूवरती आम्ही कमबॅक देखील करू शकतो, हेच सांगण्याचा प्रयत्न तो नक्कीच इथे गोलंदाज या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय. विनेश पावशे मध्ये क्षमता भरपूर आहे. 2 चेंडू मध्ये 2 विकेट घेतले तर क्षितिजला विनय म्हात्रे यांच्याकडनं 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. कारण का नाही, कारण मॅच टिकली रंगामध्ये आपण पाहतोय. 2 चेंडू
आता मात्र 5 धाब्यांची गरज आहे. विनेश एक संकटमोचक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु त्या ईर्षेनं त्या अनुषंगानं इथे प्रयत्न इथे मात्र त्याला करावे लागणार आहेत. कारण एक चौकार जरी तुम्ही ठोकला, परंतु आता बनवायचे आहेत 2 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी नक्कीच 5 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग इथे आपण पाहतोय. डीप फाईन लेग लॉंग लेगला क्षेत्ररक्षणाचा झालं इथे आखलं गेलंय. क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने डीप मिडविकेट केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर डीप लॉंग ऑफला इथे आपण पाहतोय. विनेश पावशीसाठी ते सापला रचलं गेलाय. मॅच आवडली प्रेक्षक वर्ग, टाळ्या होऊन द्या. 2 चेंडू आणि 5 धावा. फुल्लर लाईनचा चेंडू इथे मात्र डायरेक्ट हिट करायला हवी, परंतु इथे फलंदाज इथे विकेट सॅक्रिफाईस करतायत. कुणाला परतावं लागेल. 1 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 4 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. नक्कीच कोणाला वाटलं नव्हतं की मॅच इतक्या शेवटच्या टप्प्यामध्ये येणार आहे, परंतु इथे पाहूया नवीन येणारा फलंदाज. आपण नक्कीच अनुभवाची शिदोरी, एक्सपिरियन्सेस गुड टीचर रवी काडे. अडला असतील हजारदा, पडला असतील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असतील हजारदा, झालं गेलं विसर आता, मूठ अवल अश्रू अवल, लक्षावरती रोख नजर. रवी काटे तू एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर, कारण 1 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 4 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त संकटमोचक फलंदाजी, परंतु गोलंदाजी SMG नावडे टीम क्षितिजची आवडली का तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. जबरदस्त गोलंदाजी. आता 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी नक्कीच 4 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच, पैसा उसूल मॅच. संकट गगनी गडगडते, उरी समस्या कडगडते, तना मनाला भेगा भरून उभय चराचर कडगडते. मग तू ही त्रिशूल डमरूधर, डम 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 कर, आरूढ हो तू सर्वांवरती, प्रलयकारी तांडव कर. रवी काटे तू एक प्रयत्न अजून कर, तू एक प्रयत्न अजून कर. 1 चेंडू 4 धावा. प्रेक्षक मायबाप, मॅच आवडली असेल मैदानाच्या चौफेर टाळ्यांचा आवाज होऊ द्या. 1 चेंडू 4 धाब्यांची गरज. गोलंदाज सज्ज क्षितिज. फटका एक्झिक्यूट केला, स्टेट ड्राइव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत मॅच मध्ये शिरकाव आणि मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केलाय. क्षितिज साधित टाळ्या होऊ द्यात. मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केलाय SMG नावडे टीम. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला मैन ऑफ द मैच देऊया. मारने वाले से बचाने वाला ज्यादा मोस्ट इम्पॉर्टंट रहता है. क्षितिजला देऊया मॅन ऑफ द मॅचचा हिरो. विकी दादा पाटील यांच्या शुभ हस्ते. हार्डलक हार्डलक भरपूर हार्डलक. मी म्हणे जन्मानीतला टीम अगदी विजयाचा घास अलगदपणे नटखतपणे अगदी लाडात हा घास त्यांच्या घशातून खेचलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर SMG नावडे टीम, खऱ्या अर्थानं मी नावडे टीमच्या माध्यमातून एकच म्हणेन की आदिनाथचे 3 षटकार भरपूर चांगले ठरले टीमसाठी. मॅन ऑफ द मॅच देऊया क्षितिज. प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. हॅलो. तर विकी वासुदेव पाटील यांच्या शुभ हस्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देतोय. नितेश पाटील आणि विकी पाटील यांच्या शुभ हस्ते क्षितिजला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय.